जिल्हा परिषद काळवणवस्ती केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड. 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिकी स्कूल ह्या क्लासमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आमच्या क्लासचे वैशिष्ट्य असे आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहेत. सराव प्रश्नसंच सुद्धा उपलब्ध आहेत. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये बघता येणार आहेत. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध आहेत. सर्व विद्यार्थ्यांचा सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. बघा, आपण टेस्ट सोडवली की निकाल पाहतो की कट करतो, परंतु आपल्या नातेवाईकांना, पालकांना व शिक्षकांना सुद्धा याचा निकाल बघता येणार आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत. तुम्ही ते पीडीएफ प्रिंट काढून सुद्धा तुम्ही ते सोडू शकता उत्तरे. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही घेत आहोत. बघा, तुम्ही बाहेर क्लास लावायला गेला तर 5,000 ते 25,000 पर्यंत फी आकारण्यात केली जाते, परंतु आमच्या या क्लास मार्फत आपल्याला हे क्लास फ्री करता येणार आहेत. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे आम्ही टाकलेले सराव टेस्ट तुम्हाला सोडवता येतील. आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे लाईव्ह तास शिकायची नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे टेलिग्राम ग्रुप जॉईन केल्यावर तुम्हाला याच्या व्हॉट्सअपला ज्या दिवशी तुम्ही जॉईन होतात त्या दिवशीपासून मेसेज दिसतात, परंतु टेलिग्रामचे तुम्ही जॉईन होण्याच्या आधीपासूनचे सगळे मेसेज तुम्हाला दिसतात. बघा, चला जवाहर नवोदय उतारे विषय भाषा. बघा, भाषा विषय आमचे वैशिष्ट्य असे आहेत की जवाहर नवोदय उतारे एकूण 200 हून अधिक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे एकूण 200 हून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे 50 हून अधिक ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे. बघा, जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 198 मध्ये मी वैष्णवी सोनवणे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 198. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 198 मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे. आपणास आमच्या आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 हून अधिक उतारांचा अभ्यास करून व 200 हून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, तेही खात्रीशीर. बघा, उतारा क्रमांक 198 एक अगदी सोपा उतारा. तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी दिला जात आहे, तुम्ही वाचून घ्या. बघा, सृष्टी 5, प्रदीप म्हणते 5 पैकी 5 पडले. चला, सगळ्यांनाच 5 पैकी 5 पडलेत. प्रशांत म्हणते 5 पैकी 5. चला, उतारा वाचा. उतारा वाचून झाल्यावर आय रीड किंवा माझं वाचून झालं असं टाईप करा. सृष्टी म्हणते रीड. कृष्णा रीड. क्षितिजा प्रशांत म्हणते वाचला. चला, आपण उत्तर वाचूया. उतारा क्रमांक 198. तनुष्का, प्रदीप, आदित्य,
काळ नसती वाचला म्हणते. चला आपण उत्तर वाचूया. उत्तर क्रमांक 198. भाद्रपद महिना हा कोणालाही आवडावा असाच आहे. सर्व ऋतूचे सार या महिन्यात आपल्याला पाहावयास मिळते. भाद्रपदात नुसती फुलेच नाही तर कोवळी फळे व शेंगाही झाडाला दिसतात. ही पहा डाळिंब लाल बुंदी फुले आणि छोटी शोभिवत गोल फळे तिच्यावर एकदम लगडली आहेत. बघितलं लागली आहे ते लगडली झालंय आहे. तशीच ती वाटोळ्या पाकळ्यांची नाजूक केसरांनी भरलेली पेरूची सुंदर फुले व लहान हिरवी फळे, तशीच ती पिंगट पिवळ्या रंगाची नयनरम्य उग्र वासाची पपई व फुले, ती कठीण लहान फळे सीताफळीची आंबट ओल्या वासाची हिरव्या चाफ्याची फुलासारखी फुले आणि कवळ्याची शोभिवंत चिमुकली शेवग्याची झाडे पांढऱ्याशुभ्र पुष्पगंधांनी खचून भरली आहेत. कोवळ्या शेंगा लोभताहीत आणि फुलांवर काळे भुंगे रुजी घालताहेत. या फुलावर हे भुंगे जसे लुब्ध आहेत तसे दुसऱ्या कुठल्याही आसपासच्या फुलांवर मी अजून पाहिले नाहीत. गुलमोहराच्या झाडावर ही हिरव्या तलवारी लटकत आहेत. पान खुडलेले असताना ज्याच्या फुलाचा बहर अतूल जात असतो त्या पांढऱ्या खुरचाफ्याची फुले अजूनही झाडावर पानांमध्ये गुरफटलेली रेंगाळत आहेत. जणू ते या झाडाचे डोळेच असावेत. बघा हे उत्तर वाचून. उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला. भुंगे कोणत्या फुलांवर लुब्ध आहेत? पर्याय ए पपईच्या, पर्याय बी गुलमोहराच्या, पर्याय सी फुलचाफ्याच्या, पर्याय डी शेवग्याच्या. बघा प्रश्न पहिला. भुंगे कोणत्या फुलावर लुब्ध आहेत? पर्याय ए पपईच्या, पर्याय बी गुलमोहराच्या, पर्याय सी फुलचाफ्याच्या, पर्याय डी शेवग्याची. चला उत्तर टाका. डी उत्तर देते. बघा ओळ नंबर टाका म्हणजे दुसऱ्यांदा सुद्धा उत्तर सापडेल मदत होईल. क्षितिजा डी उत्तर देते. तनुष्का डी उत्तर देते. स्वाती जाधव डी उत्तर देते. क्षितिजा डी उत्तर देते. ओम डी उत्तर देते. प्रशांत म्हणतोय सी उत्तर. डाऊन सेकंड लाईन आपण वाचूया दुसरी ओळ. असताना त्या फुलाचा बहर अतूल जात असतो त्या पांढऱ्या फुलं अजूनही झाडावर. आपल्याला भुंगे कोणत्या फुलांवर लुब्ध आहेत हे विचारलेलं आहे. प्रदीप डी उत्तर देतोय. आदित्य डी उत्तर देतोय. सृष्टी सी उत्तर देते. खालून चौथी व पाचवी ओळ बघा. वासाची हिरव्या चाफ्याच्या फुलासारखी फुले असे खवल्यासारखी शोभावंती चिमुकल्या शेवग्याची झाडे पांढऱ्या शुभ्र पुष्पगंधांनी खचून भरली आहेत. कोवळ्या शेंगाच्या लोभत आहेत आणि फुलांवर काळे भुंगे रुंजी घालत आहेत. बघा अगदी योग्य ओळ सापडून काढली.
उमेर डी उत्तर देतोय. सृष्टी म्हणजे सहावी ओळ. सृष्टी ओळ नंबर बरोबर टाकते, मग पर्याय कसं काय चुकवतो तुझा. महेश आसावरी डी पण उत्तर देतात आणि सी पण उत्तर देतात. बघा इथे एकच उत्तर द्यायचं असतं आपल्याला. तनुष्का डाऊन फोर्थ अँड फिफ्थ लाईन. ओम डाऊन फिफ्थ अँड फोर्थ लाईन म्हणतोय. ज्या विद्यार्थ्यांनी ओळ क्रमांक सांगितले त्यांचे खूप खूप अभिनंदन. बघा प्रश्न पहिला, भुंगे कोणत्या फुलावर लुब्ध आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी शेवग्याच्या. ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. बघा प्रश्न दुसरा तुमच्यासाठी. प्रश्न दुसरा, उग्र वासाची फुले कोणती. पर्याय ए पेरूची, पर्याय बी गुलमोहराची, पर्याय सी पपईची, पर्याय डी चाफ्याची. प्रश्न दुसरा, उग्र वासाची फुले कोणती. पर्याय ए पेरूची, पर्याय बी गुलमोहराची, पर्याय सी पपईची, पर्याय डी चाफ्याची. प्रदीप सी उत्तर देतोय. स्वाती जाधव प्रश्न क्रमांक उत्तर टाकत चला, म्हणजे मला कळलं तुम्ही किती प्रश्न उत्तर देत होते. सविता जाधव सी उत्तर देत होते. तनुष्का सी उत्तर देते. काळमस्ती सी उत्तर देत होते. चला उत्तर टाका. प्रदीप मध्ये वरून 5 ओळीत उत्तर आहे. बघा वाचूया. पिवळ्या रंगाचे नयनरम्य उग्र वासाची पपईची फुले, ती कठीण लहान फळे सीताफळाची आंबट ओल्या वासाची हिरव्या चाफ्याची फुले, मुकल्याची झाडाच्या पांढऱ्या. बघा अगदी योग्य ओळ सापडून काढली. आदित्य सी उत्तर देतोय. प्रश्न मध्ये 6वी ओळ. क्षितिजा सी उत्तर देते. ओम सी उत्तर देतोय. काळ 5वी ओळ वरून. उमेर सी उत्तर देतोय. तनुष्का म्हणते 5 लाईन. ओम म्हणते 5वी ओळ. सृष्टी म्हणजे 6वी ओळ. सृष्टी 5च्या ओळीत उत्तर आहे त्याचं. बघा प्रश्न दुसरा, उग्र वासाची फुले कोणती. प्रश्न दुसरा, उग्र वासाची फुले कोणती. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी पपईची. बघा इथे दिलेले आहे पिवळ्या रम्य उग्र वासाची पपईची फुले. ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. सार्थक सी उत्तर देतोय. प्रश्न क्रमांक उत्तर टाकत चला. प्रश्न तिसरा तुमच्यासाठी. प्रश्न तिसरा, पाने फुटलेली असताना कोणत्या झाडाला फुलांचा बहर येतो. पर्याय ए सीताफळ, पर्याय बी पपई, पर्याय सी शेवगा, पर्याय डी खुरचाफा. प्रश्न तिसरा, पाने खोडलेली असताना कोणत्या झाडाला फुलांचा बहर येतो. पर्याय ए सीताफळ, पर्याय बी पपई, पर्याय सी शेवगा, पर्याय डी खुरचाफा. सविता जाधव प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाकत चला, म्हणजे मला कळून तुम्ही किती प्रश्न उत्तर देत ते. डी उत्तर देत. चला उत्तर टाका. डी उत्तर देतो. ओम डी उत्तर देतोय. सृष्टी सी उत्तर देते तिसऱ्याचं. खालून ओम सोडून म्हणजे खालून तिसरी व दुसरी ओळ. बघा आपण वाचूया. खालून तिसरी. अजूनही पाहिले गुलमोहराच्या झाडावर ही हिरव्या तलावरील लटकत आहे. पानं
आणि पानं खुडलेली असताना ज्याच्या फुलांचा बहर उतू जात असतो त्या पांढऱ्या खुर्च्याच्या फुले अजूनही झाडावर पानांना गुटगुटलेली रेंगाळत असतात. अगदी योग्य वेळ सापडून काढली ओम तू. तनुष्का डी उत्तर देते, आदित्य डी उत्तर देतोय, क्षितिजा डी उत्तर देते, सार्थक प्रश्न क्रमांक टाकी चल. उमेर डी उत्तर देतोय, तनुष्का म्हणते डाऊन थर्ड अँड सेकंड लाईन. प्रदीप डी उत्तर देतोय, प्रशांत म्हणतोय डाऊन सेकंड लाईन. कृष्णा डी उत्तर देतोय, काउंटची म्हणते खालून तिसरी ओळ दुसरी ओळ. बघा ओम, तनुष्का, प्रशांत, काउंट तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही अगदी योग्य वेळ सापडून काढली. सविता जाधव डी उत्तर देतात. बघा प्रश्न तिसरा, पाने खोडलेली असताना कोणत्या झाडाची फुलांचा बहर येतो? म्हणजे योग्य दिलेलं आहे उत्तर गुलमोहर. पान आणि पान खोडलेले असताना ज्याच्या फुलांचा बहर उतू जात असतो ते पांढऱ्या शुभ्र खुर्च्याची फुले. ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला प्रश्न चौथा तुमच्यासाठी. प्रश्न चौथा, आंबट ओला वास कशाचा आहे? पर्याय ए डाळिंब, पर्याय बी सीताफळ, पर्याय सी शेवगा, पर्याय डी पेरू. उमेर तिसऱ्यासाठी उत्तर देते. बघा प्रश्न चौथा, आंबट ओला वास कशाचा आहे? पर्याय ए डाळिंब, पर्याय बी सीताफळ, पर्याय सी शेवगा, पर्याय डी पेरू. काढून बी उत्तर देतात. चला उत्तर टाका. आदित्य बी उत्तर देतोय, उमेर बी उत्तर देतोय, सृष्टी बी उत्तर देते, प्रशांत बी उत्तर देतोय, सविता जाधव बी उत्तर देते. चला क्षितिजा बी उत्तर देते. बघा प्रश्न चौथा, आंबट ओला वास कशाचा आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी सीताफळ. बघा पाचवी ओळ ओम बी उत्तर देते, सृष्टी पाचवी आणि सहावी ओळ तनुष्का बी उत्तर देते. बघा आपण वाचूया. पिवळ्या रंगाची रम्य वासाची पपईची फुले व कठीण लहान सीताफळाची आंबट ओल्या वासाची. बघा ओम ओम सृष्टी काळून तुमचं खूप खूप अभिनंदन. तनुष्का तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. तुम्ही अगदी योग्य वेळ सापडून काढली. तनुष्का बी उत्तर, कृष्णा बी उत्तर देतोय. चला ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला प्रश्न उत्तर क्रमांक 198 वरील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पाचवा, उत्तरात कोणत्या महिन्याची माहिती होती? पर्याय ए चैत्र, पर्याय बी फाल्गुन, पर्याय सी भाद्रपद, पर्याय डी वैशाख. प्रश्न पाचवा, उत्तरात कोणत्या महिन्याच्या माहिती होती? पर्याय ए चैत्र, पर्याय बी फाल्गुन, पर्याय सी भाद्रपद, पर्याय डी वैशाख. बघा आपल्याला आपण पहिले चोळ वाचले की आपल्याला उत्तर सापडतंय. प्रश्न म्हणतो पहिली ओळ क्षितिजा सी उत्तर देते, तनुष्का सी उत्तर देते, ओम सोनल म्हणतो पहिली ओळ काळू सी उत्तर देते, आदित्य सानप सी उत्तर देतोय, क्षितिजा पहिली ओळ म्हणते, काळू सी उत्तर देते, ती पहिली ओळ म्हणते ते. बघा प्रशांत, ओम, क्षितिजा, काळू, आदित्य, तनुष्का तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ओळ सांगितली. सविता जाधव सी उत्तर देते, सृष्टी सी उत्तर देते. बघा प्रश्न पाचवा, उत्तरात कोणत्या महिन्याची माहिती होती? पर्याय योग्य उत्तर आहे पर्याय सी भाद्रपद. हो का, भाद्रपद हा महिना म्हणजे भाद्रपद महिन्याची माहिती दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला थँक्यू. उत्तर क्रमांक 198 संपलेला आहे.
आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आम्ही टाकलेल्या सर्व टेस्ट तुम्हाला सोडवता येतील. आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील. टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअपचे मेसेज डिलीट होतात परंतु टेलिग्रामचे मेसेज डिलीट